हॅलो एव्हरीवन, आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आफ्टर CET काय म्हणजे मला खूप कॉल येत आहेत मुलांचे, सर मला एवढे मार्क आहेत, मला तेवढे मार्क आहेत, मी कुठली ब्रँच घेऊ किंवा मी काय करू. तर त्याबद्दल एक आपण स्मॉल व्हिडिओ बनवूया. आफ्टर CET 12th एक्झाम झाली, आफ्टर CET काय करावं किंवा इंजिनिअरिंग करायचं तर मला कुठली ब्रँच घ्यावी, कशाला काय स्कोप आहे किंवा त्याबद्दल आपण डिस्कस करू. फर्स्ट थिंग, मी व्हिडिओच्या अगदी फर्स्ट मिनिटाला किंवा पहिल्यांदाच मी एक गोष्ट सांगतो की कुठल्याही पालकांनी तुमच्या मुलाला इंजिनिअरिंग करायचं असा हट्ट धरू नका प्लीज. कारण इंजिनिअरिंगला तुम्ही घातल्यावरती ते 4 वर्ष असतात. 4 वर्षामध्ये 8 एक्झाम असतात. 8 एक्झाममध्ये 8×40 विषय, ते खूप जास्त क्रिटिकल होतं. जर मुलाला करायचं नसेल तर करून देऊ नका. इंजिनिअरिंग हे एकच ऑप्शन नाही आहे. फर्स्ट थिंग, इंजिनिअरिंग नाही केलं तर काय होईल, काहीही प्रॉब्लेम नाही. इंजिनिअरिंग नाही केलं तर खूप असे करिअरच्या संधी आहेत मोठ्या, तिथे तुम्ही काही करू शकता. हे का क्लिअर केलं तर उगाच इंजिनिअरिंगला हट्टापाय घालू नका. शेजारचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला म्हणून माझा मुलगाच इंजिनिअरिंग झाला पाहिजे किंवा शेजारचा मेकॅनिकल आहे मी IT झालो पाहिजे, असं काही नाही. ओके, तर हा फर्स्ट पॉईंट. आपल्या पाल्याला, आपल्या मुलाला जर इंजिनिअरिंग झेपणार असेल तरच त्याला टाका. नाहीतर माझा मुलगा खूप टेन्शन घेतो, मग त्याला काय झालं तर, असं असेल तर टाकू नका. कारण इंजिनिअरिंग वाटेल तेवढं सोपं नाही. ओके, अवघड पण नाही आहे. चला, तर फर्स्ट थिंग, 12th रिझल्ट लागला मुलांचा, आता CETचा रिझल्ट लागला आहे, मग इंजिनिअरिंगसाठी काय करावं, बरोबर. तर सगळ्या आता मुलांचा बहुतांश कॉल आल्यावरती एकच असतं, सर मला 80% आहेत, मला 90% आहेत. तर कॅप राऊंडची प्रोसेस काय, तर कॅप राऊंडला प्रोसेस असते, रजिस्ट्रेशन असतं. फर्स्ट रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन जिथं कुठं तुम्हाला ARC सेंटर आहे जवळपासचं कॉलेज जाऊन रजिस्ट्रेशन करा. सेकंड थिंग, मग कॅप राऊंड 1, कॅप 2, हे प्रोसेस आहे. आपल्याला याच्यामध्ये नाही अडकायचं. फक्त एकच गोष्ट सांगतो, ती प्रत्येक पालकांनी लक्ष द्या मुलांकडे. कुठलाही मुलाचा फॉर्म हा नेट कॅफेवरती भरता कामा नये. लास्ट टाइम नेट कॅफेवरती फॉर्म भरल्यावरती इतके इश्यू झाले, ते सॉल्व्ह करताना आम्हाला नाकी नवाली. म्हणजे त्याला माहिती नसते, नेट कॅफेला अर्धवट नॉलेज असतं. आम्हाला ARC साठी याच्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. शिक्षक म्हणून आम्हाला यासाठी ट्रेनिंग असतं, आमची स्पेशल अपॉइंटमेंट असते. तर उगाच नेट कॅफेवरती जायचं, तो अर्धवट ज्ञानी माणूस काहीतरी सांगतो. बिंदास कॉलेजवर जा, तिथं फॉर्म भरा. ओके, पर्यंत झालं. आता ब्रँच कुठली निवडायची. सगळ्यात पहिला प्रश्न मुलांचा येतो, सर कॅम्प्युटर मिळेल का, सर IT मिळेल का, सर मग ती AIDS काय आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो, IT आणि कॉम्प्युटर, थोडंसं IT आणि कॉम्प्युटर टाळता आलं तर बघा. म्हणजे माझ्या ॲनालिसिसनुसार काही पाहुणे IT मध्ये आहेत. तर सध्याच्या भीषण परिस्थितीमध्ये मंदी येत चाललेली आहे ITला. तर ITला मंदी येत असेल तर थोडासा विचार करा. काही पालकांना सांगू नये, लास्ट टाइम भरपूर सांगितलं, 5 लाख डोनेशन भरले, सर डोनेशन भरून पण ITच घेणार, काही प्रॉब्लेम नाही, ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या. बट आत्ता काय चाललंय हे बघा. किंवा माझं स्पष्ट मत असतं की आत्ता या घडीला काय चालतंय यापेक्षा पुढच्या 5 वर्षात काय चालतं हे महत्वाचं आहे. म्हणजे तुमचा मुलगा किंवा विद्यार्थी आत्ता इंजिनिअरिंगला आला म्हणजे तो उद्या पास आउट होणार नाही. त्याला 5 वर्ष 4 वर्ष कालावधी आहे. 5 वर्ष नाही, 4 वर्षच असतो, पण एखादा वाईट झाला तर 5 वर्ष असतो. तर 4 वर्षांच्या कालावधीनंतर काय चालेल थोडंसं ऑब्झर्वेशन करा. ओके, तर IT कॉम्प्युटर थोडंसं विचारा पाहुण्यांमध्ये. कारण IT मधले माझ्या माहितीनुसार आमच्या पाहुण्यातले काही लोक काढायला चाललेले. मग विहीर आटती, म्हणजे मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, विहीर आटती आणि विहिरीत उडी मारायची, थोडंसं विचारपूर्वक करा. उगाच विहिरीत उडी मारायची, पाणीच नाही, आत्ता भरलं किंवा पुढं समजा दिवसच नाहीत चांगले आले किंवा काही 5 वर्षांनी दिवस पलटतील, खूप चांगले दिवसही येतील, तर त्याबद्दल थोडंसं करंट अफेअर ते बघा. सेकंड ब्रँच आहे सिव्हिल. म्हणजे मला कॉल आल्यावरती मी सगळ्यात जास्त प्रेफर करतो सिव्हिल ब्रँच. का तर सिव्हिल म्हणजे फक्त आपल्याला माहिती एक गोष्ट की सिव्हिल केलं तर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे का किंवा मी कॉन्ट्रॅक्टरचं लायसन काढून मग मी बिल्डिंग बांधायचे का, नाही. सिव्हिल केल्यानंतर तुम्हाला जो हुशार मुलगा असेल, आता ज्याला 96% वगैरे मार्क आहेत ना, त्यांनी बिंदास सिव्हिल घ्या पर्सेंटाईल. एकतर त्याचं ॲडमिशन TFWS, म्हणजे काय असतं TFWS, ह्याची फी अगदी नॉमिनल असते. म्हणजे कॉलेजचा विचार करायला तर 6 ते 8 हजार फीमध्ये तुमचं इंजिनिअरिंग होईल. ट्युशन फी नसते याला TFWS मध्ये. तर इथून त्याला सिव्हिलला नंबर लागेल, 95 वगैरे 90% आहे त्याला. आणि सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर 55
इतके गव्हर्नमेंट जॉब आहेत. म्हणजे सिव्हिल झाल्यावरती त्यांनी विचार सोडून देता. म्हणजे मुलगी असेल आणि ते कास्टमध्ये असेल तर मी तर फर्स्ट प्रेफरन्स देतो तुम्ही सिव्हिल करा. आफ्टर बी म्हणजे ती सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर बॅग भरायची, डायरेक्ट तू पुण्याला पाठवायचं नाही, हैदराबाद और मुंबई किंवा दिल्ली अशा ठिकाणी पाठवा. तिला सांगायचं अभ्यास कर, डायरेक्ट गव्हर्नमेंट जॉब घेऊन यायचं. सिव्हिल इंजिनियर झाल्यावरती खूप जास्त गव्हर्नमेंटच्या संधी आहेत. MPSC मध्ये सिव्हिल इंजिनियरसाठी स्पेसिफिक जागा असतात, UPSC मध्ये जागा असतात. जनरल MPSC द्यायची गरज नाही सिव्हिलसाठी. ओके, तर सिव्हिल माझा फर्स्ट प्रेफरन्स नेहमी सिव्हिल असतो. कारण आयुष्यात एकदा गव्हर्नमेंट जॉब लागला, सिव्हिल जर गव्हर्नमेंट जॉब लागला आयुष्यात एकदाच गव्हर्नमेंट जॉब लागला, आयुष्याचं कल्याण झालं त्याच्या. उगाच IT मध्ये किती जरी काही जरी असलं तरी शेवटी त्याला तिथं जाऊन प्रायव्हेट जॉब करायचा आहे. हाजी करायची प्रायव्हेट जॉब सगळे करतात, आम्ही करतो, आम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे. कारण तिथं काय कुणाला काय बोलू शकत नाही आपण, खूप काम करायचं, मोबदला कमी असतो, म्हणजे अशा गोष्टी असतात. फर्स्ट प्रेफरन्स सिव्हिल. देन सेकंड मेकॅनिकल का एखाद्या मुलाला कमी मार्क आहेत. आता माझ्या काळी मेकॅनिकल खूप ट्रेंडिंग होतं, म्हणजे सगळ्यांना मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं होतं. आता सेकंड ऑप्शन माझा मेकॅनिकल नेहमी असतो. कारण बऱ्याच जणांना माहिती नाही, मी सांगतो RTO कोण होतं किंवा RTO कुणाला होता येतं. मेकॅनिकल इंजिनियर और ऑटोमोबाईल इंजिनियर या दोनच लोकांना RTO होता येतं. ही गोष्ट माहिती नसेल तर मी सांगतो. RTO MPSCची परीक्षा देऊन RTO झालाय असं होत नाही. मेकॅनिकलसाठी RTOच्या जागा आहेत. त्याला कंपनी जायचं असेल तर मेकॅट्रॉनिक्स नावाची ब्रँच असते. म्हणजे आता नवीन मेकॅट्रॉनिक्स नावाची ब्रँच आली, पण त्याला काही गरज नाही. बेस ब्रँचने तुम्ही गेला तर पूर्ण मेंटेनन्ससाठी मेकॅनिकल खूप मस्ट आहे. मेकॅनिकल इंजिनियर हा तुम्हाला कंपनीत पाहिजे म्हणजे पाहिजेच. लक्षात येते. मेकॅनिकल करून तुम्ही परत समजा आता सिव्हिल झालं, सेकंड ऑप्शन माझं मेकॅनिकल नेहमी असतं. मेकॅनिकलला कंपनी वगैरे सगळं तुम्ही करू शकता. थर्ड ऑप्शन असतं माझं इलेक्ट्रिकल. म्हणजे मी स्वतः एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, तरी पण मी थर्ड ऑप्शन का देतो तुम्हाला सांगतो. इलेक्ट्रिकल इंजिनियरचा बेनिफिट सांगतो तुम्हाला. येणाऱ्या गाड्या किंवा येणाऱ्या काळामध्ये भविष्यात तुम्हाला सगळीकडे आता ई-व्हेकल दिसत आहेत. ई-व्हेकलचं चार्जिंग स्टेशन बनवणे किंवा वायरलेस ट्रान्समिशन असे बरेच कन्सेप्ट येत आहेत. जर ते कन्सेप्ट आले तर भविष्यात येणाऱ्या 4 वर्षात इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी सोन्याचे दिवस असणार. सगळ्यात आता मी इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून सांगतो, हा ट्रेंडिंग ब्रांच असणार आहे सध्या. मेक प्लस इलेक्ट्रिकल, कारण ई-व्हेकल बनवण्यासाठी हे दोन आहेत. दिस इज फॉर गव्हर्नमेंट. ओके, तर इलेक्ट्रिकल इंजिनियरला तुम्ही परत MSCBची एक्झाम देऊ शकता. अगेन MPSC मध्ये प्रायव्हेट एक कोटा असतो इलेक्ट्रिकल इंजिनियरचा. तर ह्या 3 ब्रांच माझ्या माहितीचं हुशार मुलांनी तर सिव्हिललाच जायचं, गव्हर्नमेंटच जॉब मिळायचा. म्हणजे माझे भरपूर मित्र आहेत, त्यातलं मी नाव पण सांगेल. अजय यादव नावाचा मुलगा आहे आमचा, मला ज्युनियर होता. तर तो अगदी त्याच्या पहिल्या अटेम्प्टला गृहरचना अधिकारी म्हणजे कुठल्याही नगरपालिकेत गेल्यावरती असतो, क्लास 1ची पोस्ट पहिल्या अटेम्प्टला निघाली. आज तो वेल सेटल आहे. गव्हर्नमेंट जॉब लागल्यावरती माणूस दुसऱ्या मिनिटाला सेटल होतो. प्रायव्हेट जॉब करणारे लोक सेटल होत नाहीत, कारण प्रायव्हेटला कधीही घरी जमवू शकतात. ओके, तर ह्या 3 ब्रांच झाल्यानंतर चौथी ब्रांच माझ्या माहितीनुसार माझी आहे की ENTC घ्यावी मुलांनी. चौथी आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ENTC घ्यावी, कारण ENTCला एक तर तो त्याच्या कोरमध्ये करू शकतो, किंवा ENTCचा माणूस इलेक्ट्रिकललाही करू शकतो, किंवा ENTCचा माणूस सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकतो. ती त्याची कोर फील्ड राहते इलेक्ट्रॉनिक्सची. म्हणून चौथं ENTC. पण याला गव्हर्नमेंट जॉब थोडेसे कमी असतात. मग याला प्लेन MPSC करावे लागेल. जे सिव्हिलला गव्हर्नमेंट जॉब खूप हाय आहेत, त्यानंतर इलेक्ट्रिकलला आहेत, नंतर मेकॅनिकलला आहेत. ENTCला कमी असतील. ओके, पण ENTC चांगले आहे. पण याच्यामध्ये अजून एक बेनिफिट सांगतो. इलेक्ट्रिकल इंजिनियर, मी स्वतः कंपनी 6 वर्ष काम केलेलं आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियर हा मेकॅनिकलचं काम करू शकतो, बट मेकॅनिकल इंजिनियर वायरमध्ये हात घालत नाही. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर झाल्यावर तुम्ही काहीही करू शकता. ओके, ENTC. आता नेक्स्ट 5वी ब्रांच आहे माझ्या कम्प्युटर और IT. म्हणजे दोन्ही 5 आणि 6 नंबर आहे. कारण कम्प्युटर IT मी एक उदाहरण तुम्हाला देऊन सांगतो. कम्प्युटर ITचं काम हे वर्क फ्रॉम होम किंवा असेल. आता कोरोनामध्ये वर्क फ्रॉम होम सगळ्यांना दिसलं, वर्क फ्रॉम होम. बट IT आणि कम्प्युटरचं काम असं आहे की तुम्हाला ते PCवरती बसून करावं लागतं. यांना कंपनीत जाऊन हार्डवेअर काम करावं लागतं. जर तुम्हाला कंपनी सोडायची असेल किंवा तुमच्या जागी दुसरा कुठला तरी माणूस येणार असेल तर त्याला IT आणि कॉममध्ये तो एक 10-12 दिवसांनी ट्रेनिंग घेऊन करू शकतो. पण इथं त्याला 3-4 महिने ट्रेनिंग घ्यावं लागतं. थोडासा विचार केला तरी इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा जॉब हा थोडा सिक्युअर जॉब असतो ॲज कम्पेअर IT कॉम.
ओके, तर हे 4 नंबर. मग 5 नंबर कॉम्प और IT कुठलाही करू शकता. कॉम्प. 6 नंबर IT. AIDS ब्रँचचं काय तुम्ही विचाराल तर AIDS बद्दल थोडं मी पण कन्फ्यूज आहे, कारण AIDSची बॅच आत्ता बाहेर पडलेल्या आहेत पण तेवढे जॉब नाहीत लागले. AIDSच्या बॅच बाहेर आहेत पण तेवढे जॉब नाहीत. सो मी पण त्यात म्हणजे कन्फ्यूज आहे मध्ये. उगाच तुम्हाला काहीतरी सांगून त्यात अर्थ नाही आहे. तर हे आहेत. फॉर्म भरताना काही अडचणी येऊ द्या, मला मेसेज टाका खाली, किंवा मला फॉर्म भरायचा आहे सर, मला हे कॉलेज पाहिजे, ते कॉलेज पाहिजे, मला मेकॅनिकलच पाहिजे, असं ठरवा तुम्ही, मला ही ब्रांच पाहिजे. फर्स्ट थिंग, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही ब्रांच ठरवा, मला ही ब्रांच पाहिजे. तर त्या ब्रँचचा आपण उत्तमात उत्तम फॉर्म भरून देतो. म्हणजे मी तुमचा फॉर्म भरून देईल.